शिवाचार्य रत्न डॉक्टर श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत सहविचार सभेचं आयोजन ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट या ठिकाणी करण्यात आलं होतं। या प्रसंगी राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून काम करणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन नागणसूर मठाचे शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं। नागणासूरचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी यावेळी बोलताना म्हणाले की लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे एक विद्याविभूषित आणि विद्वान असल्यानं सर्व धर्मियांबरोबर सलोख्याचे संबंध असलेल्या महास्वामीजींना वोट देऊन सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी केलं। उपस्थितांना मार्गदर्शन करताना शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी बोलत होते। यावेळी मैंदर्गी विरक्त मठाचे नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, कर्नाटकातील मादन हिप्परगा मठाचे शांतवीर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सहविचार सभा घेण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी नागणासूरचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी हे होते। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, जिल्हा परिषद गटनेते आनंद तानवडे, नगर परिषद पक्षनेते महेश हिंडोळे, ज्येष्ठ नेते शिवशरण खेडगी, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, रासप जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, उद्योगपती विलास कोरे आदी उपस्थित होते। तुमची तालुक्यात नव, जिल्ह्यात नव, राज्यात नव तर देशात गरज आहे। म्हणून आज तुमच्यासाठी केंद्रातून आणि राज्यातून जर वरून आदेश येत असेल तर आपण देखील आपणाला सर्वांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने साष्टांग नमन आम्ही तुमच्या चरणी करणार आहोत। फक्त मतासाठीच नव, मत तर देऊ साहेब तुमच्यासाठी सर्वांनी तन मन धनानं तुम्हाला विजय मिळवून देतील अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि हे व्यक्त करत असताना आम्ही सर्वांच्या खांद्याला खांद्यात नव, पक्ष म्हणून नव, महाराज म्हणून आणि खास करून शिवसेना म्हणून सर्वांच्या पुढे एक पाऊल राहून आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सर्वांनी मिळून जर निवडून आणायचं जर ठरवलं तर आपण निवडून आणू शकतो आणि ते निवडून येतील पण। आणि प्रत्येक वेळेला एक मतदान करत असताना प्रत्येकाने महास्वामीजींच्या आशीर्वाद म्हणून 10 रुपये पण टाकावा। एक नोट आणि एक वोट या पद्धतीने आपण डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराजांना आणि नोट आणि वोटच म्हणलं हो साहेब, 10 रुपये बी देतील म्हणजे वोटिंग मोजण्याच्या अगोदर आपल्याला कळलं की मतदान आपल्याला किती पडलेले आहे, त्या नोटावरनं कळतील। त्यामुळं सर्व आणि अतिशय मला मनापासून असं वाटतंय सर्वांनी नाही भारावून जाऊन पण उपयोगाचं नाहीये। अति कॉन्फिडन्स पण करू नका की जय सिद्धेश्वर महाराज असेल तर आता निवडून येतील, हे डोक्यातला हवा काढून टाका। समोरचे व्यक्ती पण हिंद केसरी आहे, सुशील कुमार। पण मला माझ्या मनातलं बोलायचं, सुरुवात मी अगदी सुरुवातीपासून करते। मानवतेला आणि समाजाला स्वास्थ्यपूर्ण ठेवण्याचं काम धर्म करते आणि मानवतेला, समाजाला स्वास्थ्यपूर्ण ठेवणाऱ्या धर्माच्या प्रचाराचा काम, प्रसाराचा काम आणि प्रबोधनाचा काम धर्मगुरू करतात। त्यामुळे माझ्या दृष्टीने समाजाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती, मानवतेच्या प्रती खरं हितचिंतन ठेवणारे कोण असतील तर ते धर्मगुरूच। समाजात असणाऱ्या अडीनडीबद्दल त्यांना चिंता असते, समाज बांधवांच्या उन्नतीबद्दल, भगिनींच्या काय म्हणतात त्याला उत्कृष्टताबद्दल त्यांच्या मनात काळजी, चिंता असते। त्यामुळे माझा विचार असा आहे की धर्मगुरूंच्या हाती जर सत्ता आली, राजनैतिक ताकद आली तर नक्कीच न डगमगता तो समाज आणि तो राष्ट्र प्रगतीच्या पथावर खूप वेगाच्या गतीने प्रगती करायला सुरुवात करेल। काळाचा नियम आहे, काळ बदलतो, काळाबरोबर व्यक्ती, त्यांचे कृती, त्यांचे कार्य पण बदलतात, व्यक्ती आणि त्यांचे कार्यकक्षा पण रुंदावतात। प्रतिनिधी रुद्रय्या स्वामी, NTV न्यूज मराठी, अक्कलकोट, सोलापूर।